एक मिनिट, 5च्या आधी एक प्रसादने 4 वेळा सांगितलं मी पैसे कमी दिले, पैसे कमी दिले. काय फारसे कमी नाही दिले, पण एक आवर्जून सांगावं लागेल मला की डबिंगच्या दिवशी माझ्या वयाची बरीचशी माणसं असतील इथे, अनुभव सारखाच असेल माहित नाही, पण ना मला ते नवीन ॲप फोनचा हे बटन दाबलं की काय होतं आजही मुलांना विचारावं लागतं. डबिंगच्या दिवशी त्याने मला जीपे लॉन्च करून दिलं माझ्या फोनवर. हॉटेल पहिला प्रोड्युसर आहे. बाकीचे हँग झालं म्हणतात. आणि मला ते येत नव्हतं, त्याने हॉटेलमध्ये बसून आपण दोघांनी ते मला ते करून दिलं. त्याच्यानंतर पुन्हा कसं करायचं ते शिकवलं, ते मला काही कळलंच नाही ते आजही, पण त्याच्यावरच पैसे पाठवले. सॉरी. तुझ्या अनेक भूमिका आम्ही पाहिलेल्या आहेत ज्याच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मला या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल की यात काय वेगळेपण आहे आणि यात तू काय धमाल करणार आहेस. ह्याच्यात मी वेगळीच भूमिका केली का पावट्याची, फारच वेगळं. तर नाही, पण मला म्हणजे प्रसाद सरांबरोबर आधी पण काम केलं होतं, प्रसाद सरांबरोबर, सागरदाबरोबर व्हिडिओ पार्लरच्या वेळेला. आणि ह्या म्हणजे हा प्रोजेक्ट करावासा वाटण्याचं कारण एक असं होतं की नरेशन आम्ही जे ऐकलं होतं स्क्रिप्टचं, तर त्याच्यात इटसेल्फ एक किक होती की ते ऐकताना असं खूप इन्स्पायरिंग टेक्स्ट होतं ते सगळंच. तर त्यामुळे पैशांचं किंवा कमर्शियल बाजूचा तेवढा विचार झालाच नाही आमच्याकडूनच कधी, कारण आम्हाला ती किक खूप आवडली, आम्हाला ते करायचं होतं जे आहे ते. आणि तिथे मग इतके खूप छान सहकलाकार आम्हाला सगळ्यांनाच मिळाले. आणि आमचं पण म्हणजे आता आम्ही सगळेच जी पावट्यांची गँग आहे आमची मुलांची, तर आम्ही असे भेटायचो मध्ये आणि आमचं खूप वेळा असं व्हायचं की अरे कधीतरी काहीतरी करूयात एकत्र, आणि ते फायनली करायला मिळत होतं. सो आणि ते पण प्रसाद सरांबरोबर. सो त्यामुळे खूपच भारी अनुभव होता सगळा. आणि मला वाटतं की त्या किकमुळेच सगळ्यांनी ते इतकं मनापासून सगळं केलं की त्याच्यात बाकीचे फॅक्टर्स कधी मध्ये आले नाहीत की कमर्शियल असेल किंवा काय असेल, कारण ते खूप इन्स्पायरिंग गोष्ट आणि टेक्स्ट स्क्रिप्ट पूर्णच होतं. सो आणि दुसरं असं की प्रसाद सर आणि सागरदाला खरं तर थँक्यू, कारण काय म्हणजे प्रेक्षकांची पण तक्रार असते आणि माझीही तक्रार असते की तेच रोल करायला देतात किंवा मला करायला मिळतात. तर असे विश्वास ठेवणारे डिरेक्टर खूप कमी उरतात पटकन की नाही हा करेल, वेगळं करेल. तर तो दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि होपफुली आता बघितल्यावर कळेल तसं झालंय का नाही झालंय, पण नक्कीच त्यासाठी थँक्यू की थोडं वेगळं पण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न मलाही करता आला आणि सरांनी तसा विश्वास पण टाकला. थँक्यू. मला खूप उत्सुकता वाढली आहे कारण वेगळेपण याच्यामध्ये आणि मजा आली. येस कृतिका. मी काही नाही, आता एकतर मुळात इथे सगळे इतके दिग्गज कलाकार आहेत, तर मला मुळातच होतं की वाव आपल्याला अशा एका फिल्मचा भाग होता येतं जिथे इतकी सगळी सिनियर मंडळी आहे. दुसरा मुद्दा असा होता की खूप महत्त्वाची संहिता आणि वेगळ्या प्रकारची मांडणी, ह्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या होत्या. आणि आम्ही पावट्यांनी, पार्थ म्हणाला तसं की आमची सगळी पावट्यांची गँग आहे बेसिकली या सिनेमात. आणि आम्ही शूटिंगच्या दरम्यान इतकी धमाल केली आहे की ती धमाल त्यातले जर 10-15% जरी स्क्रीनवर रिफ्लेक्ट झाली तरी बहुतेक आपलं काम झालेलं असणार आहे. त्यामुळे येस, एक चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता येणं हे जमलं केवळ सागर सर आणि प्रसाद सरांमुळे. सो रिअली थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि मला छान वाटतंय की या फिल्मचा मी एक भाग आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच आवाहन करेन की नक्की थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट बघा. धन्यवाद. मला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कळलं की फिल्म रिलीज होतीये, खूप गरजेचं होतं ही फिल्म बाहेर येणं. सगळ्यांची एनर्जी लागली होती, इतकी मोठी टीम. रादर मी नेहा सागरला खूप वर्षापासून ओळखते, नंतर प्रसाद नामेशी सरांना ओळखते. तर इतकी ओळख असताना की हा असं असतं की आपण एकत्र काम करू आणि हे काम घडलं. लॉकडाऊनच्या आधी झालं. आता असं होतं की आता ही फिल्म बाहेर येणार, मज्जा होणार. आणि त्यानंतर लॉकडाऊन आलं तेव्हा असं झालेलं की यार हे नव्हतं व्हायला हवं. आणि सागरचा मेसेज आला, फोन आला की अरे आपली फिल्म रिलीज होतीये. तेव्हा असं झालं की माझ्या नवऱ्याला मी आधी मिठी मारली, अरे आमची एक उत्तम एनर्जी लागलेली फिल्म बाहेर येतेय आणि त्याच्यामुळे खूप जण खुश होणार आहेत. फक्त स्क्रीनवर दिसणारे नाही तर स्क्रीनच्या मागे काम करणारी खूप लोक आहेत. गिरीश आहे, त्याला पण मी खूप वर्षापासून ओळखतेय. प्रत्येक जण म्हणत होतं की ही बाहेर यायला पाहिजे फिल्म, कारण खूप वेगळा सब्जेक्ट आहे, प्रत्येकाचं कॅरेक्टरही वेगळं आहे. रादर मी सिरियलमध्ये एक विलन वगैरे करत असते, पण हे कॅरेक्टर जे पावट्याचं आहे
ते येणं गरजेचं होतं की हा मी हे करू शकले ह्या डिरेक्टर्समुळे. हे कुठंतरी बाहेर येणं गरजेचं आहे, एवढंच माझं म्हणणं होतं. आणि बाकीच्यांबरोबर तर मजा केलीच आहे, जशी कृतिका म्हणाली, एवढ्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर मजा केली आहे. हरीश, अपूर्वा, पार्थ, इवन सुयश आज नाहीये. आम्ही खूप धमाल केली आणि ती थोडी जरी रिफ्लेक्ट झाली स्क्रीनवर तरी तुम्हाला मजा येणार, एवढंच म्हणेल मी. चला, थँक्यू. नक्कीच खूप मजा येणार आहे आणि त्याचप्रमाणे उर्वरित कलाकारांविषयी पण मला मनोगत सांगायला आवडेल. नमस्कार सर्वांना. सगळ्यात आधी तर थँक्यू सागर सर, प्रसाद सर आणि नेहा मॅम की मी पावटा दिसू शकतो हे त्यांच्यामुळे मला कळलं. आणि एक गोष्ट मी इथे सांगेन, जेव्हा ही फिल्म सुरू झाली त्याच्या जस्ट काही वर्षांआधी मी सुरुवात केली होती ह्यामध्ये करिअर. आणि मी निगडीला राहतो. मला कळलं होतं की सयाजी सर एका उद्घाटनासाठी तिथे येणार आहेत. तर मी ओळख काढून कसं तरी सरांना भेटलो होतो आणि सरांचं एकच वाक्य होतं की कोणाची मदत घेऊ नको, स्वतः जा. हे एवढं छोटं मीटिंग माझी सयाजी सरांसोबत झाली होती. आणि कट टू 1-1.5 वर्षानंतर पाउटोलॉजीचं ऑडिशन मी देत होतो आणि सागर सरांनी म्हणजे सिलेक्ट केलं, त्यांनी मीटिंगला बोलवलं होतं. आणि ऑफिसमध्ये गेल्यावरती मी जस्ट राईट साईडला बघितलं आणि बोर्डवरती सयाजी शिंदे सर होते. तिथंच मी ठरवलं होतं की मी ही फिल्म करतोय. त्यामुळे आणि फिल्म म्हणजे मी हे एक शिकायला खूप मिळालं. विजय सर आहेत, म्हणजे या जे दिग्गज कलाकार आहेत त्यांचे सीन चालू असताना मी तिथेच बसायचो. त्यामुळे थँक्यू सागर सर, प्रसाद सर आणि नेहा मॅम. बस. आणि सातारकर आहे मी, त्यामुळे सरांच्या प्रती जरा आदर प्रेम जरा जास्त. थँक्यू. नमस्कार. पहिली गोष्ट तर सागर सर तसेच नामजोशी सरांचे मनापासून आभार आणि धन्यवाद की एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली. हा चित्रपट करताना खूपच धमाल आली, खूप म्हणजे खूपच मजा या चित्रपटाच्या वेळी आम्ही केली. तसेच तुम्हाला बघताना सुद्धा याच्या डबल धमाल तुम्हाला या चित्रपट बघताना नक्कीच येईल, हे खात्री मी देतो. आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी गोविंद राठोड. जेव्हा शूट चालू होतं, एक गोष्ट फक्त मला सांगायची आहे. मला माहिती आहे सगळ्यांना उत्सुकता आहे ट्रेलर बघायची. जेव्हा शूट चालू होतं तेव्हा मी हा लुक करून गेलो होतो कास्ट ऑडिशनच्या वेळेला. तर सर म्हणले तू असाच राहा. आणि शूटिंग संपल्यानंतर त्या पिक्चरचा एवढा प्रभाव माझ्यावर पडलाय, मी तेव्हापासून हाच लुक कॅरी करतोय आणि मार्केटमध्ये फिरतोय. आणि सगळे लोक म्हणतात पण मला की तू असाच राहा, वीक नको घालू. ही एकच गोष्ट शेअर करायची होती मला. बऱ्याचशा गोष्टी आहेत, पार्थनी एक कृतिकाने जसं सांगितलं, आम्ही सेटवर खूप धमाल केली. तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म बघावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हालाही खूप मजा येईल. धन्यवाद. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद सागर सर आणि प्रसाद सर. आम्ही पावटे म्हणून खूप धमाल केली. आता तुम्ही स्क्रीनवर बघा. थँक्यू. नमस्कार सर, सागर सर आणि प्रसाद सर मनापासून आभारी की या दिग्गज कलाकारांसोबत आम्हाला काम करण्याची संधी दिल्याबद्दल. आणि सगळे बोलून गेले. चित्रपट हा अप्रतिमच आहे. आता सगळ्यांनी थिएटरमध्ये बघून जितकं आत्ता इथं सांगितलं त्याच्या डबल एन्जॉय कसा करता येईल चित्रपट बघताना सिनेमागृहात, तर सगळ्यांनी तिथं जाऊन बघा, हीच सगळ्यांना आव्हान आहे. आणि धन्यवाद सर. इथं धन्यवाद तुमचं. आणि आता विजय सर, सयाजी सर आणि यांना, संदीप सर यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया तुम्ही आसनस्थ व्हावं आणि टीम फोटो आणि ओके टीम फोटो होऊन जाऊ.